दक्षिण मुंबई आणि कुलाबा परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी आज एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या JNPT बंदरला उत्तर भारताशी जोडणाऱ्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे आता दादरी ते मुंबई दरम्यानचा मालवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पाची व्याप्ती मोठी आहे. 1506 किलोमीटर लांबीचा हा दुहेरी रेल्वे मार्ग केवळ मालवाहतुकीसाठी विकसित केला आहे. नुकत्याच झालेल्या चाचणीत JNPTच्या नव्या DFC यार्डातून सुटलेल्या इंजिनने न्यू सफाळे स्थानकापर्यंतचे 106 किलोमीटरचे अंतर अवघ्या 5 तास 22 मिनिटात यशस्वीपणे पार केले. या नवीन मार्गामुळे मालवाहतुकीच्या प्रवासात तब्बल 4 तासांची बचत होणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मालगाड्यांसाठी हा स्वतंत्र किंवा पर्सनल ट्रॅक तयार झाल्यामुळे आपल्या वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेच्या मुख्य मार्गावरील गर्दीचा ताण प्रचंड कमी होणार आहे. आत्तापर्यंत ज्या रुळांवरून आपली लोकल धावते त्याच रुळांवरून या अवघड मालगाड्यांना वाट काढावी लागायची. पण आता मालवाहतूक या नवीन मार्गावर वळवल्यामुळे आपल्या लोकल ट्रेन्सना सिग्नलसाठी थांबावं लागणार नाही आणि त्या अधिक वेळेवर धावू शकतील. तसेच रस्त्यांवरील अवघड ट्रकची संख्या ही कमी होऊन मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण ही कमी होईल. DFCCILचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी पार पडली. यामध्ये JNPT ते न्यू सफाळे दरम्यान इलेक्ट्रिक इंजिन तर परतीच्या प्रवासात डिझेल इंजिनचा वापर करून रुळांची क्षमता तपासण्यात आली. न्यू मुकरपुरा ते JNPT दरम्यान आता कमी मनुष्यबळात आणि अधिक कार्यक्षमतेने मालवाहतूक करणे शक्य होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात सांगायचं तर कुलाबा आणि मुंबईच्या बाजारपेठात येणारा माल आता अधिक वेगाने पोहोचेल आणि रेल्वे प्रवाशांचा प्रवासही सुखकर होईल. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.